संपला ना माल संपला ना तर माल घ्यायसाठी मी नागपूरला जातो नागपूरला जाता आणि माल घेऊन घरी येतो कारण घरी थोडासा आहे 50-50 हजार रुपयाचा जर माल आपण घेतला तर लवकर आपण म्हणजे कपडे घेऊन आला तर गावोगावी मंडईवर विकायला बरं होईल हो कारभारी मला एक सांगा तुम्ही नागपूरला चालले माला नाले हो चालले ना किती दिवस लागून यायले आज जाईन उद्याच्या दिवस थांबीन परवा नक्कीच 3 दिवस हो जास्तीत जास्त 3 दिवस आपलं गाव खूप लांब आहे ना हो आहे ना त्याच्यामुळे नाही का हो मला सांगा एक दिवस घर ना राहा आणि मंडई घुमत राहता हो घरी राहतो दोघांनी नवरा बायको घरी राहू आणि पहिले कुळाचे ढेकलं खाऊ काय कुळाचे ढेकलं खावं लागते सिमेंट खाऊ का सिमेंट खाऊ म्हणजे अहो कारभारी तुम्हाला एवढं नाही समजत का हो एक दिवस तरी माझ्यासोबत काढता का तुम्ही बापाय पागलाच का तू 15 वर्ष लग्नाला झाले तुझ्या सोबतच जाऊ ना मी अजून करता नाही बा तसं नाही आहे तुझ्या सोबतच पूर्ण दिवस देत आहे मी पण आज जातो 2 दिवसाच्या नंतर लगेच माल घेऊन येतो बरोबर आहे की नाही हो जा मग ते एक काम कर तू नाही का माझे एक ड्रेस भरतो आणि पैसे किती त्या दिवशी आपण घाल विकले नगदीनं हो 50,000 रुपये त्या नगदी दिले तर एक काम कर 40,000 बॅगेमध्ये टाक 10,000 रुपये घरी ठेवून दे ठीक आहे आणते पा बरोबर लवकर माल घेऊन घरी वापस येतो बायको खटाळ्यानेच बोलून राहिले अरे काय दोघं नवरा बायको घरी राहून तर मातीचे ढेकलं खाऊन का काय करून आम्ही आहोत दोघं नवरा बायको माझा भाऊ आहे त्याचा कोण सांभाळ करे कारभारी हा इथं पूर्ण पैसे वगैरे दिली सगळं दिलं हो का हो आणि सामान पण टाकली डब्बा पण बांधून दिली आणि 40,000 रुपये दिले 10,000 काय घरी ठेवल्यावर तुला नाही आपल्या घरी पैसे पाहिजे कारण पिंट्याचं यावर्षी 12वीला आहे त्याच्या आता परीक्षेचे पैसे भरावे लागतील परीक्षेचे पैसे भरावे लागल हो तो शाळेत गेला आहे ना हो गेलाय लहानाचं मोठं त्याला लहानाचं मोठं केलं उन्हामधून आपल्या पोटचं काहीच नाही ठेवलं त्याला पोरा आणि पोचलं त्याच्या माझे आई वडील लहानपणी मरण पावले तो एकदम छोटासा होता त्याच्यासाठी लग्न केलं तेव्हापासून सांभाळ केलं की नाही उन्हातलं सावलीत त्याला नेलं आई वडिलाचं प्रेम दिलं ग नारी व नारी तुझे आता पेपर येतील आता पेपरची फी त्याला देऊन देशील जे लागेल ते 4,000-5,000 जे बी असेल ते कारण तो पास झाला पाहिजे मोठ्या लाखाला सांगेल मी लोकांमध्ये अबे लोकांची वनमजुरी करता करता माझं जीवन गेलं रे पण काय मला मुलगा नसताना माझ्या स्वतःच्या भावाला शिकवलं आणि शिकवून ड्युटीवर लावलं माझं नाव आपल्याला आपल्या पायावर पोचन नाही का म्हातारपणाचा आधार होईल बरोबर आहे की नाही तर मी एक काम करतो शाळेत गेलाय ना ठीक आहे जाता जाता त्याला पण मी भेटून जाईल ठीक आहे जाता जाता त्याला पण भेटून जाईल ठीक आहे ठीक आहे शाळेमध्ये जातो शाळेमधून त्याला भेट घेऊन मी सरळ नागपूरकडे जातो त्याला सांगा पैसे ठेवले म्हणा घरी हो काय हो पाय त्याचं बरोबर करतो हो बरोबर करतो मी टेन्शनच घ्या हो सांगावं आपल्या लग्नाला किती वर्ष झाले त्याला लाईनाचा मोठा केली ना आता नाही करीन का 3 दिवसालाही करतस माझा विश्वास आहे तुझ्यावरती विश्वासात विश्वासघात करणारी माझी बायको नाही आहे माझा विश्वास आहे तुझ्यावरती ठीक आहे जाऊ मग जाऊ हो जावा बाय 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 अरे गाड़ी बुला रही है बजा रही है
शाळेमध्ये असेलच. आवाज देतो पिंट्या. बापुगा महाजा तानुल्या सोनुल्या लाडल्या दादा दादा गा. दादा माझ्या शाळेत कशाला आलास का तू? अरे बापू आता आमच्या इकडे आमच्या झाडीमध्ये मनमाने मंड्या चालू झाल्या ना. आणि माल आपला संपला. तर म्हणून म्हणलं नागपूरला जातो आणि माल घेऊन येतो. कपड्याचा कपड्याचा ना कपड्याचा माल घेऊन येतो. यातून घेऊन येतो बेटा. बरोबर आहे बरोबर आहे. आपण कपडेच नाही विकून धंदा नाही करून तर माझ्या शिक्षणाला पैसा कोणता आणशील? हो मग मी तुला 2 रुपये कमवावं लागेल माझ्या शिक्षणासाठी. बरोबर आहे बेटा. आपल्या घर संसारासाठी ते करावं लागेल ना. तू पैशाचा काही विचार करू नको बे. तोपर्यंत माझा जीव जिवंत आहे तोपर्यंत पैशाचा विचार मी करू. पैशाचा विचार करत नाही. माझा दादा जिवंत असेल मला का करायचा पैशाचा विचार? बरोबर आहे की नाही ना. काय पैशाचा विचार नाही करत मी. फक्त शाळा शिक आणि शाळा शिकून माझं नाव अजरामर कर. अबे शाळा तुझी तुला तुझं नाव या घोराळमध्ये एवढा मोठा नावाचा झेंडा घाल तुझ्या नावाचा. माझ्या नावाचा ना तुझ्या नावाचा. हो मी ऑफिसर होणार आहो मी. हो का? माझं नशिबात दिसूनच राहिला तसं. म्हणजे तो डोकंच मोठं ते. हो. बरोबर आहे चांगला आहे. माझ्या नावाचा मी लोकांना सांगेन रे. अबे दुसऱ्याची मनमजुरी करता करता माझं जीवन गेलं. पण पाय मा भाऊ काय म्हणे मोठा कंपनीवर लागला. बरोबर आहे ना. मी त्यासाठी मेहनतच घेतो आम्ही तसा म्हणून तर मॅरेट मध्ये येतो. तू चिंता नको करूस त्या गोष्टीची. झाले किती तरी अरे झाले किती तरी कष्ट मला जरी. झाले किती तरी गा कष्ट मला जरी. अरे मार्गाने जाऊ नको रे. अरे मार्गाने जाऊ नको रे. झाले किती तरी कष्ट मला जरी. झाले किती तरी कष्ट मला झाले तरी चालेल रे. पण आडवर्गात जायचं नाही. आपण गरीबाचे लेकरू एक एक पैसा गोळा करून शिकत आहो बरं का. आहे रे. तेव्हाच तर मी माझ्या सर्वस्वाचा त्याग केला मी तुझ्या जीवासाठी. पण तुझी बहिणी आहे घरी. तुला जर पैसे वगैरे लागतील स्कॉलरशिपची फी द्यायची असेल पेपरची फी द्यायची असेल ना घरी जा आणि आपल्या बहिणीकडून निमूटपणे पैसे मागून घे आणि फी वगैरे देऊन द्यायची. तुला सांगू दादा मला कॉलेजची उद्या पेपराची परीक्षेची फी भरायची आहे आणि तेही मला 1000 रुपये लागते. फक्त काही टेन्शन घ्यायचं नाही. तुझ्या बहिणीकडे माझे पैसे ठेवले आहेत. हो आणि तुझी बहिणी तुला पैसे देईल माझा विश्वास आहे. वहिनीला समजावून चांगल्याने सांगितलंस ना का पिंट्याला पैसे देतील परीक्षेची फी भरायला. हो बस झाला. सांगितलं ना. तुझ्या बहिणीवर माझा विश्वास आहे म्हटलं ना मी. तुझी बहिणी कधीच तुला धोका देणार नाही. हो का? मला हे सांग रोजे 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 1 दिवसात 2 दिवसात त्याचा नागपूरला जातेस तिकडून आलास म्हणजे तो कपड्याचा धंदा पडतेस. मा
वहिनी काही एकही दिवस लक्ष नाही देत. तिच्यावर कमीत कमी लक्ष देते, तिच्यावर दुर्लक्ष नको करूस ना का? ते तेवढी मोठी घट्ट उठवली उभ्या मारल्या काळीच्या वारून गेली का? हो, पण तिच्यावर कमीत कमी दुर्लक्ष नको करूस. अबे मला सांग, ह्या सर्व गोष्टी तुझ्यासाठी करत आहो मी. हो, माझ्या जीवासाठी करत आहो. एकदा जर तुझ्या कुठं लागलास ना, हा तर मग तुझी बहिणीला मी, कारण आम्हाला म्हातारपणाचा आधार म्हणून सर्व तुझ्या. बरोबर आहे तुझा, बरोबर. कमीत कमी तिच्यावर तर लक्ष दे. कशी वारून गेली, खंपाळ होऊन गेली. नाही लक्ष देतो. चिंतेमुळे माझ्यामुळे तिच्यावर लक्ष नाही देस ना. नाही एक काठी तर काठीच बनते. तुझी वहिनी चांगली आहे, तुला सांभाळ करत आहे, यातच मजा नाही. मला त्याचं आईचं प्रेम देते, मला वहिनी नसून माझी ती आई आहे. बरं ठीक आहे, हा जाऊ मग मी तुझ्या वहिनीकडून पैसे मागून घेईन मी, आणि आपली फी भरून टाकतो. ठीक आहे. सुट्टी झाली का तुला? नाही व्हायला. हो का? सुट्टी झाली असेल तर गावाकडे ठीक आहे. अरे जाने दो मुझे काय सांगू बाई, मा घरच्या मस्त पैसे दिला आणि म्हणते त्याला पैसे देजून म्हणते. अर्नी न करणी एक कामाचा ना धामाचा, नुसतं पैसे 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 याला शिकवा आणि या का करते ना माहित नाही. तिरक्की मस्त याच्यालाही मला असं ठेवलं. आपल्या पोटी काही नाही. याले पोरगा म्हणते ह्या चांबळ तोंड्याले येऊ दे घरी, याले पैसे देतो चांगली, येऊ दे याले घरी. चला बाबा, आपल्या शाळेला सुट्टी झाली, आता आपण आपल्या घरी गेलं पाहिजे. माझी वहिनी माझी वाट पाहत असेल, माझ्या बापूजी केव्हा येते, माझ्या बापूजी केव्हा येते. आता आपण घराकडे गेल्या पाहिजे. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. घरी येऊन गेलो, कुठं गेली असेल माझी वहिनी म्हणतो. आवाज मारून पाहतो. वहिनी ग माझे वहिनी 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 माझी वहिनी. काय झालं बापूजी? वहिनी मी आलो शाळेतून. आले? हो, शाळेला सुट्टी झाली आता. झाली का? हो, आता उद्या माझी शाळा आहे. उद्या शाळा आहे? उद्या शाळा आहे. हो आहे ना. आता उद्या मला शाळेची फी लागेल, मला फीचे पैसे देऊन दे. किती लागेल बापूजी? 1000 रुपये फी फक्त. 1000 रुपये? 1000 रुपये मागितले वहिनी. हा काय सांगू,
मी लहान जाई असताना माझे वहिनी माझे आई वडील गेले निघून, तेव्हापासून तुम्ही माझ्या केल्या संगोपनजी. बापूजी आम्ही नाही करून तो कोण परत मला कोणत्या गोष्टीची कमी नाही होऊ दिल्या, नाही होऊ दिली. बरोबर आहे? हो मला चालणं शिकवलं, बोलणं शिकवलं, हातचं दिलं, तोंडचं दिलं, सगळंच केलं. मला चालता नव्हतं येत, तुम्ही मला उन्हातून सावलीत नेलं. मला चालता नव्हतं तर मला असं माझी उंगली पकडून मला चालणं शिकवलं ना. हे बापूजी माझ्या माग मागे हे असं म्हणत होत्या. पोरावाने ठेवलं ना तुम्हाला. ठेवलं म्हणून मी काय म्हणतो, काय म्हणता? हाँ, तेरी उंगली पकड़ के चला. वहिनी हाँ, अशी बोला ना. उंगली, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के माया में चला. लहानाचं मोठं केलं. मला माझी वहिनी नसून मला तुम्ही आईचं प्रेम दिलं. माझी आई आहे तुम्ही. दिलं ना. आहे ना. म्हणून आईची माया एवढी थोर आहे ग. आई माझी आईचा सागर दिला तूने जीवना आकार. आई माझी आईचा सागर दिला तूने जीवना आकार. एवढं तुम्ही माझ्यावर अतूट प्रेम केलं ग. बापूजी तुम्ही रडा नको जी. तुम्हाला आम्ही कायची कमी होऊ दिली का नाही. पण आईची आठवण मला येऊ नाही दिलं का नाही तुम्ही. म्हणून म्हणजे ते जुनी आठवण येते लहानचं असताना. जुनी आठवण आली. हो. आम्ही कोणती कमी केली का तुम्हाला. नाही केलं. आई सारखंच प्रेम दिलं मला. आईच्या सारखंच मला तुम्ही घडवलं असं नाही म्हणत मी. पण मला ते हृदय दाटून येते का तुमचं कर्तव्य पाहून. असं म्हणता. हो वहिनी. मला शाळेची वेळ झाली. मला कॉलेजला जायचं आहे. आजच्या आज मला फी भरायची आहे पेपरची परीक्षेची. मला 1000 रुपये तुम्ही देऊन द्या. मी पेपरचे पैसे भरून देतो. ओ बापूजी कायचे पैसेची. परीक्षेचे पैसे. पैसे कोणते पैसे म्हणून राहिले. माझ्या भावाने तुम्हाला ठेवलं म्हणजे कोणते पैसे नाही ठेवले माझ्यावर. बाबा माझा दादा खोटा बोलतो. तुम्हाला 1000 रुपये ठेवलं. 1000 रुपये द्या. तुम्हाला तुमच्या भावावर विश्वास आहे. मावर विश्वास नाही. माझ्याकडे 1 रुपये ठेवला नाही तुमच्या भावाला. माझा भाव म्हणजे आपल्या वहिनीला मागून घेशील बेटा म्हणे.
का म्हणे आपल्या वहिनीला मागून घेशील कुठचे म्हणे देऊ तुम्हाला पैसे तू माझं देऊन ठेवल्यात म्हणे ना. नाही दिले म्हणलं ना पा वहिनी खोटं नको मला. मी खोटं माझा बोल- शेवटचा विषय आहे माझे वहिनी माझ्या जीवनाचा सत्यानाश नको करू वहिनी. मला परीक्षेची फी भरायला दे ग. कुठचे पैसे देऊ आहेत तुझ्याकडे. अरे एक काही रुपया दिला नाही म्हणलं तुला लायण्याचा मोठा गेला एवढा खोटं नाही बोलली ना ते 1000 रुपयाला खोटं बोलली का माझा दादा माझ्याशी खोटं बोलणार का. मला काम आहे नाही बोलू शकत तू. हा? नाही बोलू शकत. मला पैसे दे. झाड आलो ना तुला पैसे देऊ का माझ्या दादा माझ्या खोटं बोलत नाही. पैसे ठेवल्यात म्हणे पैसे 10,000. ठेवले नाही म्हणलं ना माझ्या जीवनाची खेळ नको खेळू माझे वहिनी. मला 1,000 हो, तुझ्या जीवनाची खेळ खेळतो मी हा? त्या भाऊ उठला सुटला का नागपूरले परते आणि माझ्याकडे पैसे दिलो म्हणते हो. कुठचे पैसे देऊ तुले पण माझा दादा सांगे ना तुझ्या 1,010 मी म्हणलं ना पैसे नाही दिले म्हणून आहेत तुम्हाला. काय म्हणलं ना हो, काय म्हणलं ना जीव लावला मी तुला काय गुन्हा माझा झाला. जीव लावला मी तुला काय गुन्हा माझा झाला. माझ्या काळ झाला लागली आग. माझ्या काळ झाला लागली आग. आता माझ्या प्रेमाने भाग. आता माझ्या प्रेमाने भाग. काय गुन्हा माझा काय गुन्हा माझा. माझ्या काळ झाला लागली आग. आता माझ्या प्रेमाने भाग. आता माझ्या प्रेमाने भाग. जीव लावला मी तुला काय गुन्हा माझा झाला. जीव लावला मी तुला काय गुन्हा माझा झाला. माझ्या काळ झाला लागली आग. आता माझ्या प्रेमाने भाग. आता माझ्या प्रेमाने भाग. मारू नको ग मला. मारू नको ती आरती वाढू का अरे पैसे प्रेमाने दे पण मला मारू नको. माझा काही गुन्हा नाही आहे तुझा. त्याला एक वाजवटी राहावं लागला माझी माय राहती तर मला एवढं दुःख नसतं दिलं ना. मारलं नसतं ग. वहिनीची वहिनी आणि आईची आई होते माझ्या माय बाप हो. आईची माया आणि वहिनीची माया वेगळी. किती येते आईचं प्रेम दिलं. बापरे याच्यातला एक तो लाईनीचा फोटो केला का रे हा? आई आई राहीन वहिनी वहिनी राहीन बरोबर आहे ना. मी काय खोटं थोडीच बोलत काय आहे. तोंड्या आज याला माझी एक आई- वाजवटी राहिली माझी वहिनी माझी आई राहिली असती ना एवढं मला दुःख दिलं. एका शब्दात पैसे दिलं असतं. ती माय लहानपणी मेली तर मेला असता तर चांगला झाला असता हा पण मला मारून तुला तुले काय लायण्याचा मोठा केलं मी ना दे ग. मला पहिला सुसुकसेपणे बिलकुल पैसे नाही म्हणलं ना 1,000 रुपये मला नाही आहे. त्याची फी भरायला दे ग. नाही आहे, जा माझा पुस्तक. जीवनाचा खडो मर नको तिकडे करू. मर तिकडे विहिरीत कूदून हा नको मारो.
मायचे गेला सण नाही तिकडे हा? त्यासाठी वांजुटली राहा लागला त्या भाऊ उठला सुटला का नागपूरले पडते हा? माकडे एक लक्ष नाही देत ना काही नाही आणि तुले मारून टाकते माय बहीण माय मर ना माझा जीव गेला तरी चालेल गेलास ना तुझी माझी जिंदगी चांगली होय सुखी राहायची पण माझ्या आत्मचा श्राप तुला बसल ना तुला कायचा तर आवाज किडे पडतील अरे त्या तोंडात मोबाइल के झगड़ा होता अपने घर पे शिवानी वैसी आगे ढोबत घे लवकर आणि भीक माग ते 1000 रुपये शाळेत भर कामाच्या धामाच्या नुसता बसा ताटभर भात खायला पाहिजे बादशाले रोज 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 कुठून पैसे दे रे तुले पैसे देतो तुले चल निघ इथून त्या भाऊ तो नागपूर खेट्या मस्त जाते तिकडे हा दुसरी ठेवली ना माहित नाही ना तुले पैसे दे म्हणते काय करू नुसती शाळेची पैशाची फी भरण्यासाठी पैसे भरावले परीक्षेचे 1000 रुपये मागत होते पहा माझी दशा काय करू काही नाही हातामध्ये भिकेच्या ढोबळ दिलं जा म्हणते भीक मागून तेच पैसे भरतो म्हणते आता कशी हो एवढा मार मारला रे माझ्या बाप काय करू या घरात राहून काय फायदा माझा काही नाही राहिला उरलं काय दोष आहे माझा आणि भीक मागतो आणि कुठेतरी जाऊन आपली आत्महत्या करतो जा भीक मागून आपला पोट भरून घेतो आणि मग कुठे जाऊन आत्महत्या करतो पायच बस आपली वर द्या बाबा कोणीतरी 1 रुपया 2 रुपया द्या हाय आलो भिकारी मी तुमच्या आलो भिकारी मी तुमच्या द्वारी भिकदानाचे दारी आलो भिकारी मी तुमच्या द्वारी भिकदानाचे दारी दादा यांच्याकडून 101 रुपये देण्यात आले धन्यवाद ओहो आंधळे माझ्या हिया आणि बाप आंधळे माझे आई हली बाप बोल्या जन्मात गेले होते बाप हो आणि भोगत याच जमाल्यात आपोआप माझ्या दादा गा दादा माझ्या दादा दूर दैवान माझ्या दादा गा दादा माझ्या दादा दूर दैवान माझ्या दादा दूर दैवान माझ्या दादा गा दादा माझ्या दादा दूर दैवान विभागाचे ठेकेदार सहाय्य उपरवाही या प्लॉटिंग वरती 100 रुपयाचं दान आलं मंडळाकडून स्वतःचा हा प्रणाम धन्यवाद ज्या आमच्या ह्या बहिणी त्या त्याच्या समोर उभ्या आहेत रोडवरती त्यांनी कृपया या आणि इथं आतमध्ये येऊन बसावं अशी विनंती करतोय
सकाळी वावराकडे गेलो, काम करत होतो. बांधवांनो, यावर्षी कापसावर भाव नाही, यावर्षी तुरीवर भाव नाही. पण काय करू? कापसाच्या दौऱ्यावरी हो, कापसाच्या दौऱ्यावरी फिरलो मागाई गा, आणि दुर्दैवाच्या सर्व कोपान हो माझ्या दादा गा दादा, माझ्या दादा सांगते तू मला, माझ्या दादा गा दादा, माझ्या दादा सांगते तू मला. माझ्या दादा सांगतो तू मला, माझ्या दादा गा दादा, माझ्या दादा सांगतो तू मला. चला घरी आलो, काय सांगू. एक माझी बैलाची जोडी होती दादा, पण ते कापूस दौऱ्यामध्ये निसर्गाचा कोप आला, माझा एक बैल मरण पावला. आता घरी आलो, बायकोला आवाज देऊन पाहतो काय म्हणते ती. कार भारणे व कार भारणे ग नारी शांता शांता शांता. काय हो, कशाने बोलवले म्हणते काय सांगू तुम्हाला. तुला मी गोष्ट सांगू. सकाळी वावराकडे गेलो, होय ना, दौरा चालू केला व पण निसर्गाचा कोप काय झालं माहित नाही, तर म्हणून माझा एक बैल मरण पावला. हो काय सांगतो तुम्ही असं? मला मोठा वाला नाही का, होय तू मरण पावला. आता आपली कास्तकारी नाही निघाली, दाना नाही निघाला, माल नाही निघाला, होय ना. तर आता आपण पैसे कुठून आणणार, बैल कुठून घेणार, तर काय करावं म्हणतो मी. काय करावं काही पण समजत नाही मला. असं वाटते काय म्हणते हो, तुम्ही तुमच्या बहिणीकडे जाऊन पहा ना, कोणाकडे काहीतरी मदत मिळेल. हो बरोबर आहे, आमचे भाऊजी व्यापारी आहेत. होय ना, तुमच्या बहिणीकडे जाऊन बघा, काहीतरी पैसे देणार ते. तिला पैसे मागून आणू. होय, आणि त्या पैशाला बैल घेऊ म्हणजे आपण. आपली आताची कास्तकारी होऊन जाईल. होऊन जाणार. नंतर माल विकल्याच्या नंतर आपण पैसे परत देऊन देऊ त्यांना. परत पैसे देऊन टाकू नाही का. होय ना, कारण आता संबंध चालवा लागते आपल्याला. होय होय, ठीक आहे ठीक आहे. तू काय नाही, तू नाही आली ते चालत, काही हरकत नाही. मी जातो. तर मी माझ्या बहिणीकडून पैसे घेऊन येतो. ठीक ना. ललित भाऊ बनसोड यांच्याकडून 121 रुपये देण्यात आले, धन्यवाद. आई वडील आदरे आहेत, त्यांची बरोबर सेवा करशील. होय ना, लहान लहान आहेत आपले मुलनारी, तुम्ही त्यांचं चांगलं संगोपन झालं पाहिजे. होय. मी लवकर येतो, आज जातो. जर पैसे मिळाले तर संध्याकाळच्या गाडीने वापस येईल. नाही लवकर या म्हणते. नाही जर मिळाले तर आजच्या जर म्हटलं बहिणीच्या घरी गेलो तर मुक्काम तर म्हणू शकते. मी आजच्या दिवस थांबून जाईल. हो थांबा, मी चांगलंच चिकले चकल्या चिवड्या वगैरे बांधून देते म्हणते लवकर. असं याच्यामध्ये सर्व दिलं आहे का. वेळ पण लवकर या म्हणते घरी. लवकर येतो मी. पोपटीची शेंगा पण दिल्या आणि काय साठी दिल्या म्हणते. हो माझ्या भावासाठी दिल्या म्हणते. हा पोपटीच्या शेंगात. हा बरोबर आहे, दाजीला आवडतच होत्या. हो त्यांना आरण खूप आवडते ना. माझ्या बहिणीले त्यांच्यासाठी दुधी दिली ना मी. का दिले. दुधी. हा बरोबर आहे, मा बहिणी दुधीचे वडे खायन ते. हा आणि मग भाटवा का खाईल. आरण पोपटीचं आरण. असं पोपटीचा हुरडा खाईल शेंगा. ठीक आहे ठीक आहे, मी जातो. लवकर ये जा म्हणते. लवकर येतो, तू जायचं असं तर लवकर ये जा म्हणते पागल कुठली. मुसाफिर है हम तो चले जा रहे, मुसाफिर है हम तो चले जा रहे, बड़ा ही सुहाना मुसाफिर हमरे तो चले जा रहे, बड़ा ही सुहाना बदलता सफर है।
दादी भाऊजी म्हटलं माझे भाऊजी भाऊजी हो बाबा कोणी बोलत नाही माझे लहानाचे तालुले माझे सोलुले बाई माझे लाडके तू कसा आला रे आमच्या घरी? बाई आता का सांगू मा आता आलो धावत धावत त्या एसटी नाही भेटली रेल्वे आलो बाई. हे नाऱ्या मला एक गोष्ट सांग सांगू. एवढे सारे महिने गेले तू आला नाही कसा कसा आला नाऱ्या अरे का सांगू मा माझे बहिणी आता मोठा निसर्गाचा कोप माझ्यावर पडला. काऊन रे? आई बाप घरी आंधळे आहेत माझे सैलुताई माझे लहान लहान मुलं माझे सैलुताई आहेत ना दादा? बरोबर आहे. तर मी काय म्हणतो अरे दादा त्याच्यासाठी आलो. तुला थैल्या का आणला बाई हा? आता पाय मोठी नाराजी मोठं टेन्शन आहे तरी पण माहेरची काहीतरी वस्तू बहिणीच्या घरी गेली पाहिजे आणलं असं मग? प्रत्येक भावाला वाटते नाही का? हो काही वाटते ना. तुझ्यासाठी दुधी आणले ताई दुधी आणलास? हो आणि दाजीसाठी पोपटीच्या शेंगा. कायले आणलास रे? बापा तुला माहित नाही पोपटीच्या शेंगाचा आराड होते मस्त होते हा. पण वावर यावर्षी वावर चांगला नाही झाला म्हणतात ना. का सांगू बाई तुले हा थैला जर मला एखादी पाणी नाही आणत गेला बरं प्यासाठी हा आणतो ना तांब. त्याच्यावर आला माझा भाऊ म्हणून अरे बापा रे माझी बहीण मोठी जिवाड्याची जीवलग आहे. हा आदित्यजी सायवाडे यांच्याकडे 51 रुपये देण्यात आले धन्यवाद. अरे भाऊ घेऊ. या शायराचे 5 मिनिटं राहिलेले आहे त्यांनी 5 मिनिटात आपलं प्लॉटिंग आठवा. ठीक आहे 5 मिनिटात प्लॉटिंग होईल नाही. आमचा राऊंड समाप्त झाला. आमच्या प्रतिस्पर्धी लाभलेले मान्यवर शाहिरी होऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील.